हरिओम. मी ऋषिकेश सिंह दिलीप शेलार, कल्याणपूर्व उपासना केंद्र. एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा, या वचनाचा मी पदोपदी क्षणाक्षणाला अनुभव घेत आहे आणि आनंदाने जीवन जगत आहे. 2019-20 साली मी एका नामांकित कंपनीमध्ये ज्युनियर मॅनेजर ह्या पदावरती उत्तम पगाराची नोकरी करत होतो. 2020 साली एका नवीन नोकरीची संधी चालून आली. ती मी माझ्या मनाने, माझ्या बुद्धीने स्वीकारली. घरच्यांशी थोडेसे वाद झाले, त्यांच्या विरोधाला जाऊन ती संधी मी मिळवण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर 2020 ला मी माझ्या कंपनीचा राजीनामा दिला आणि त्या संधीच्या नोकरीची वाट पाहत बसलो. मार्च 2021 मध्ये त्या संधीमार्फत मिळणारी जी डेझिग्नेशन ऑफर केली, म्हणजेच पद ऑफर केलं, ते दुसऱ्याच डिपार्टमेंटचं होतं आणि थोड्या कमी लेवलचं होतं. मिळणारा पगार, ऑफर केलेला पगार हा अगदी तुटपुंजा होता. त्यामध्ये माझं होम EMI आणि मुलाबाळांचं शिक्षण, मेडिकल इमर्जन्सीज या सुद्धा पूर्ण होऊ शकल्या नसतात. मग आता करायचं काय? श्रीमद पुरुषार्थात सांगितल्याप्रमाणे एके संध्याकाळी आमच्या घरी बापूंची तसबीर आहे, त्यासमोर दिवा लावला, तुळशीपत्र हातात घेतला आणि मनातल्या सगळ्या चुका मान्य केल्या. अक्षरशः लहान मुलासारखा रडलो. घेतलेले सर्व निर्णय चुकले हे मान्य केले. ताणलेले संबंध, जवळचे संबंध खराब केले हे सुद्धा सगळं मान्य केलं आणि माझ्या सद्गुरुरायाला एकच सांगितलं की आता फक्त आणि फक्त नाथ संगीत होऊ दे, तुझ्या इच्छेप्रमाणे सगळं काही व्यवस्थित होऊ दे, मला एक चांगला श्रद्धावान बनायचंय. आणि ते तुळशीपत्र मी माझ्या सद्गुरूच्या चरणांवर अर्पण केलं. आणि माझ्या सद्गुरुरायाचं पहा, त्याला आपलं बाळ रडवलेलं सुद्धा पाहावलं नाही. त्याने काय किमया केली, माझ्या पाठीशी कसा खंबीर उभा राहिला. येत्या 20 ते 25 दिवसात सद्गुरूच्या कृपेने मी नोकरी शोधण्याचा प्रयास सुरू केला आणि 14 एप्रिल 2021 ला अगदी 3.5 महिन्यामध्ये मला एका नामांकित कंपनीत असिस्टंट मॅनेजरची, म्हणजेच डेझिग्नेशन आणि पद मागच्या कंपनीपेक्षा वाढून मिळालं. पगार वाढीव मिळाला. मिळणारा पगार हा अतिउत्तम होता, अतिउत्तम होता. आणि हे सगळं घडलं फक्त आणि फक्त सद्गुरुरायाच्या कृपेमुळे. सुचित दादांचं मार्गदर्शन घेतलं, त्यांच्यासमोर सगळ्या चुका मान्य केल्या आणि चांगला श्रद्धावान बनण्याचं माझी इच्छा व्यक्त केली. दादांनी एकच सांगितलं, तू जे काही क्षेत्र निवडशील तिथे मन लावून काम कर, सगळं काही नीट होईल. बस इतका मोठा आधार लाभला, आता मला काहीच नको होतं. तसं बघायला गेलं तर हे एकदम सरळ आणि साधी घडणारी घटना आहे. पण 2020 एंडिंग आणि 21 स्टार्टिंग हा कोरोनाचा महाकाळ होता. प्रस्थापित ऑर्गनायझेशन्स बंद पडल्या होत्या. माझे नातेवाईक, मित्रमंडळींचे बरेचसे जॉबलेस झाले होते आणि परत जॉब मिळणं कठीण होतं. पण 3.5 महिन्याचा गॅप असून सुद्धा पद हे चांगलं आणि पगार तर अतिउत्तम, त्यात वाढीव इन्क्रीमेंट भेटलं, ही खूप मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. मी माझ्या या अनुभवाकडे कसं बघतो माहितीये? एका बगीच्यात एक झाड आहे, त्याच्यावर अगदी सुंदर फूल आहे आणि त्या बगीच्यात तसं झाड आणि तसं फूल कुठेच नाही. त्या सुंदर फुलाला अहंकार झाला, गर्व झाला की माझ्यासारखं इथं कोणीच नाही. आणि एके दिवशी खूप मोठं वादळ आलं, वारा सुटला, पाऊस झाला. त्यात ते टचकन तुटून पडलं आणि जमिनीवर पडलं. त्याच्यातला अहंकार, गर्व सर्व काही एका क्षणात मातीमोल ठरलं. पण त्या क्षणी तिथे सद्गुरुराया आला. त्याने ते फूल उचललं आणि आदिमातेच्या चरणी अर्पण केलं. माझंही अगदी तसंच झालं. हा वादळ, हे संकट मला सोसू सुद्धा दिलं नाही सद्गुरुरायाने, हा पण जाण करून दिली आणि अलगद मला त्याने त्याच्या तळहातावर घेतलं आणि त्याच्या चरणांवरती अर्पण केलं. 3 महिन्यातला संकटाचा काळ, ज्यात माझ्या सेव्हिंग्स संपल्या, त्यात सुद्धा तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि एकच गोष्टीची अनुभूती देत होता की जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे मी तुझा सांगती आहे. सद्गुरुराया माझ्या पाठीशी उभा राहिला, त्याचा मला खूप खूप मोठा आधार झाला. एकच सांगतो
की जीवनाच्या नदीवर बांधून या घाट, अनिरुद्ध माझा खरंच धुतो अपराध. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ नाथ समृद्ध.